एक ब्लँक कोरं कागद घ्या, जवळ ठेवा आणि पेन इम्पॉर्टंट लिहिण्यासाठी. टायमर गेलं का चेक करा बरं. गेलं. ओके. ॲडमिशन ऑफ पार्टनरचे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला क्लिअर करून घ्यायचे. पुस्तकाच्या बॅक साईडला जेवढे आहेत काय नाही तेवढे. आन्सर इन वन सेंटेन्स, वन वर्ड सबस्टिट्यूट, ट्रू फॉल्स विथ रिझन्स. जे काही इझी पार्ट करायला जाईल ते लिहून देणार आहे. राईट. पेज नंबर 159 आहे. फर्स्ट चेक करा. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये fill in the blanks with option. Select the appropriate alternative from the given below. Anuj and Ishan are two partners sharing profit losses in the ratio of 3:2. They decided to admit Aroh for 1/5 share. Aroh ही लिहायचं होतं का त्याला. ठीक आहे. 1/5 शेअर कॅल्क्युलेट करा. 3:2 ओल्ड रेशो आहे आणि फ्युचर प्रॉफिटमध्ये दिसत आहे 1/5. आपल्या पद्धतीने कॅल्क्युलेट करा आणि सांगा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो किती येईल. 12 8 5 12:8:5. राईट. नेक्स्ट सेकंड, एक्सिस ऑफ प्रपोर्शनेट कॅपिटल ओव्हर ॲक्च्युअल कॅपिटल. एक्सिस ऑफ प्रपोर्शनेट कॅपिटल ओव्हर ॲक्च्युअल कॅपिटल रिप्रेझेंट्स डेफिशिएट कॅपिटल. आन्सर लिहा त्याचं डेफिशिएट कॅपिटल. हां बसा कुठेही बसा. एक्सिस ऑफ प्रपोर्शनेट कॅपिटल ओव्हर ॲक्च्युअल कॅपिटल. दोन शब्दाखाली अंडरलाईन करा. प्रपोर्शनेट आणि ॲक्च्युअल. बरं. ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये ज्यांनी ॲडजस्टेड कॅपिटलचे मॅक्सिमम गणितं केलेले आहेत त्यांना लगेच कळून जाईल की डेफिशिएट कॅपिटल कधी येते. जेव्हा पार्टनर्स कॅपिटलची DR बाजू जास्त असते तेव्हा कोणतं कॅपिटल असते. डेफिशिएट कॅपिटल. आता इथं एक्सिस ऑफ प्रपोर्शनेट कॅपिटल म्हणलेलं आहे. मग तो कोणतं कॅपिटल म्हणलेलं आहे नीट चेक करा. आपण ते कॅल्क्युलेट करताना जर न्यू पार्टनरचं फ्युचर प्रॉफिटमध्ये हिस्सा 1/5 आहे तर त्यानं 50,000 आणला तर रिमेनिंग पार्टनर टोटल किती आणतील 2.5 लाख. राईट. आणि मग त्या 2.5 लाखला आपण काय करतात त्यांच्या रेशोनुसार भाग देतात. तर रेशोनुसार भाग दिल्यानंतर जे कॅपिटल येते त्याला म्हणतात प्रपोर्शनेट कॅपिटल. त्याला कोणतं कॅपिटल म्हणतात प्रपोर्शनेट कॅपिटल. आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज साईडला जे अगोदरपासून पार्टनरचं कॅपिटल दिलेलं असते त्याला कोणतं म्हणतात ॲक्च्युअल कॅपिटल. त्याला कोणतं कॅपिटल म्हणतात ॲक्च्युअल कॅपिटल. राईट. जर ॲक्च्युअल कॅपिटलपेक्षा प्रपोर्शनेट कॅपिटल जास्त असेल तर ते काय इंडिकेट करा डेफिशिएट कॅपिटल. नेक्स्ट चेक करा. नंबर 3 डॉट इज क्रेडिटेड वेन अनरेकॉर्डेड ॲसेट्स इज ब्रॉट इन टू द बिझनेस. जर एक अनरेकॉर्डेड ॲसेट बिझनेसमध्ये आपण इंट्रोड्यूस केला तर त्याचे 2 पोस्टिंग होतात. एक रिव्हॅल्युएशनच्या CRला आणि दुसरी ॲसेटला. आणि अनरेकॉर्डेड लॅबिलिटीज बिझनेसमध्ये आली तर 2 पोस्टिंग होतात. रिव्हॅल्युएशन DR आणि लॅबिलिटीज. राईट. त्याची पोस्टिंग करा. रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणून लिहा तिथं. रिव्हॅल्युएशन अकाउंट इज क्रेडिटेड वेन अनरेकॉर्डेड ॲसेट इज ब्रॉट इन टू बिझनेस. फोर्थ, when goodwill is withdrawn by partner dot account is credited when goodwill is withdrawn by partner. withdrawn म्हणलेला आहे. withdrawn म्हणजे A3 ची एंट्री. राईट. A3 च्या एंट्रीमध्ये कोणता अकाउंट क्रेडिट करता. ऑप्शनमध्ये चेक करा कॅश बँक आहे का. राईट. टिक मार्क करून टाका कॅश पब्लिक बँक. इफ ॲसेट इज टेकन ओव्हर बाय पार्टनर. जर एखादा एक पार्टनर ॲसेट्स टेकन ओव्हर करत असेल कोणतं अकाउंट डेबिटेट करता कॅपिटल अकाउंट. लिहून टाका तिथे कॅपिटल. ठीक आहे. आता ह्या टोटल ह्याच्यामध्ये 2 ते 3 ऑब्जेक्टिव्स असे आहेत जे आपल्याला सांगितल्यानंतर क्लिअर होत नाही. त्यासाठी आपल्याला शिकावं लागते सुपर प्रॉफिट मेथड. कोणती मेथड शिकावं लागते. जसं काल आपण गणित केलं होतं त्याच्यामध्ये मागच्या 3 वर्षाचं प्रॉफिट दिलं होतं. मग आपण काय केलं टोटल प्रॉफिट काढला. टोटल प्रॉफिट केल्यानंतर काय केलं ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटला कशानं भाग दिला नंबर ऑफ इयर ऑफ परचेस आणि मग गुडविल वगैरे कॅल्क्युलेट केला. तर या मेथडला म्हणतात ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. या मेथडला काय म्हणतात. त्याच्यामध्ये आणखी एक मेथड आहे त्याला म्हणतात सुपर प्रॉफिट मेथड. जे की आपल्याला ॲडमिशनच्या गणितामध्ये कुठे येत नाही फक्त ऑब्जेक्टिव्समध्ये येते आणि ते पार्ट शिकवायचा राहिलेला आहे. लवकरात लवकर शिकून क्लिअर करून टाकते. ज्याही वेळेस आपल्याला 15-20 मिनिटाचा टाईम भेटेल शिकून टाकतो. राईट. हां. त्याच्यामध्ये चेक करा. फर्स्ट, वन वर्ड सबस्टिट्यूट. मेथड अंडर विच कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल इज डन ऑन द बेसिस ऑफ एक्स्ट्रा प्रॉफिट अर्न अबाव द नॉर्मल प्रॉफिट. त्याला म्हणतात त्या मेथडला म्हणतात सुपर प्रॉफिट.
त्याला म्हणतात सुपर प्रॉफिट. त्याला लिहायचं सुपर प्रॉफिट, राईट. आता एकदम एकदम शॉर्टमध्ये सांगतो, त्याच्यापेक्षा शॉर्टमध्ये नाही सांगू शकत. सुपर प्रॉफिट कशाला म्हणतात, राईट. वर्किंग नोटचं पेज काढा. वर्किंग नोटच्या पेजवर 1 2 3 4 5 एका खाली एक लिहून टाका. लिहिलंच? हां. 1 2 3 4 5 एका खाली क्लिअर. 1 नंबरला लिहा 1 लाख. सेकंडला लिहा 2 लाख. 3 नंबरला लिहा 2.5. 4 नंबरला लिहा 1 लाख. आणि 5 नंबरला लिहा लास्टला एकदम 70,000. 70,000, राईट. मागच्या 5 वर्षाचं प्रॉफिट तुम्हाला दिलेलं आहे. लास्ट इयरचं प्रॉफिट किती आहे? 70,000, राईट. आता ॲव्हरेज प्रॉफिट काढा. सगळ्यांची बेरीज करायची आणि भागिले 5 करून टाकायचं. किती झाले? नाही रे, जास्त येईल. 1,44,000 ॲव्हरेज प्रॉफिट आहे, राईट. 1,44,000 ॲव्हरेज प्रॉफिट आहे. आता करंट इयरचं प्रॉफिट चेक करा किती आहे. लास्ट एकदम लास्ट वर्षाचं म्हणजे हां 70,000 दिलेला आहे, राईट. करंट म्हणजे लास्ट इयरचं प्रॉफिट आहे 70,000. ॲव्हरेज प्रॉफिट किती आहे? 1,44,000. 1,44,000 मधून 70 मायनस करायचं. 1,74,000 बोलले. आता करंट इयरचं प्रॉफिट आता रिमेनिंग 74,000 म्हणजे टोटल ॲव्हरेज प्रॉफिट 1,44,000 आले. त्यातून मागच्या वर्षीचं म्हणजे लास्ट इयरचं 70,000 लेस केला तर किती होतात? तर हे 74,000ला म्हणतात सुपर प्रॉफिट, राईट. ॲव्हरेज प्रॉफिटपेक्षा करंट इयरच्या लास्ट इयरच्या प्रॉफिटपेक्षा जेवढ्यानं ॲव्हरेज प्रॉफिट जास्त असेल तर दोन्ही मधल्या फरकाला म्हणायचं सुपर प्रॉफिट. सेकंड, अन अकाउंट ओपन टू ॲडजस्ट द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर. कोणतं अकाउंट येते? रिव्हॅल्युएशन अकाउंट. आन्सर लिहून टाका तिथं, रिव्हॅल्युएशन अकाउंट्स. थर्ड, रेप्युटेशन ऑफ बिझनेस measured in terms of money. Goodwill. Reputation of business measured in terms of money. Goodwill. Next, the ratio in which general reserve are distributed to the old partners. हा लिहून टाका तिथं ओल्ड रेशो. लक्षात असेल तर गरज नाही. त्याच्यानंतर नेम द मेथड ऑफ द ट्रीटमेंट ऑफ गुडविल वेअर न्यू पार्टनर विल ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश. प्रीमियम मेथड लिहून टाका तिथं आन्सर, प्रीमियम मेथड. हे त्या सुपर प्रॉफिटच्या मेथडमध्ये कव्हर होऊन जाईल हा ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यानंतर द प्रपोर्शन इन विच ओल्ड पार्टनर्स मेक अ सॅक्रिफाईस. सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशो. त्यानंतर कॅपिटल एम्प्लॉईड इंटू नेट NRR इंटू 100 तिथे लिहा. नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटचं सूत्र काय? टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. हे कोणत्या मेथडमध्ये वापरता ॲव्हरेज प्रॉफिटचं सूत्र? ॲव्हरेज पद्धतीनुसार, राईट. ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनुसार. तर हे जे कॅपिटल एम्प्लॉईडचं सूत्र आहे हे सुपर प्रॉफिट मेथडनुसार कॅल्क्युलेट करण्यात येते. त्याचा एक फॉर्म्युला, राईट. तुमच्या पेज नंबरवर असेल, मी एखादा पेज नंबर तुम्हाला सांगतो, तुम्ही ओन लेवलवर पण करू शकता. जास्त काही हार्ड नाही आहे, राईट. फक्त तुम्हाला 2 सूत्र माहीत पाहिजे. पेज नंबर 130 वर, पेज नंबर 130. पेज नंबर 30 असायला शॉर्टमध्ये फोल्ड करून टाका. नंतर याच्याकडे जाऊन घरी जाऊन याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. त्यानंतर अन अकाउंट विच इज डेबिटेड वेन पार्टनर टेक ओव्हर द ॲसेट्स. पार्टनर जर एखादा ॲसेट टेक ओव्हर करत असाल तर कोणतं अकाउंट डेबिटेड करतात?
आता इथे लई जणांना कन्फ्यूज होते, सर कॅपिटल करावं की करंट करावं, तर तिथे दोन्ही लिहावं लागेल तुम्हाला आन्सर. पार्टनर कॅपिटल अकाउंट ऑब्लिक पार्टनर्स करंट अकाउंट लिहून टाका तिथं. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स अपियर ऑन लॅबिलिटीज साइड ऑफ बॅलन्स शीट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स जर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज साईडला आलं तर त्याला काय म्हणतो आपण, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट. राईट, लिहून टाका तिथं अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट. किंवा आणखी एक शब्द आहे अक्युम्युलेटेड प्रॉफिट. अक्युम्युलेटेड प्रॉफिट. टेन्थ, ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो इज इक्वल टू, लिहून टाका तिथे सॅक्रिफाईस रेशो. आता ट्रू फॉल्स विथ रिझन आहे, पेजवर लिहायला स्टार्ट करायचं. राईट, आपण आतापर्यंत किती चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्ह कव्हर केला असं, बिल ऑफ एक्सचेंज, नॉट फॉर प्रॉफिट आणि फायनल अकाउंट, 3 झाले. हे चौथा आहे ना, ठीक आहे, काय हरकत नाही. ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन्स चेक करता. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, न्यू पार्टनर कॅन ब्रिंग कॅपिटल इन कॅश ऑर काइंड. न्यू पार्टनर त्याचं कॅपिटल आहे तो कॅशमध्ये आणू शकते किंवा काइंड म्हणजे ॲसेटमध्ये आणू शकतो का. स्टेटमेंट काय, ट्रू आहे. रिझन्स लिहून घ्या त्याचं. ॲज पर पार्टनरशिप डेट a new partner, as per partnership date, a new partner has to bring his share of capital in cash or kind to become a member of oblique partner of partnership firm. Member oblique partner of partnership firm. भागीदारीच्या दस्तऐवजानुसार जर एखाद्या पार्टनरला बिझनेसमध्ये ॲड व्हायचं असेल तर त्याला त्याचा कॅपिटलचा हिस्सा कॅश किंवा ॲसेट्समध्ये आणावं लागतं कंपल्सरी. राईट, नेक्स्ट, वेन गुडविल इज पेड प्रायव्हेटली टू द पार्टनर्स इट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स. जर पार्टनरमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग झाली आणि असं डिसाईड झालं की न्यू पार्टनर जी गुडविल आणणार आहे ते बिझनेसमध्ये न आणता प्रायव्हेटली बिझनेसच्या बाहेर सेटल करायचं, तर मग बिझनेसच्या पुस्तकात त्याची एंट्री होत नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. बिझनेसच्या पुस्तकात काय एंट्री होत नाही, कारण ट्रान्झॅक्शन बिझनेसच्या रिलेटेड झालेला आहे का, बिझनेसच्या बाहेर झालेला आहे. राईट, स्टेटमेंट लिहा ट्रू. स्टेटमेंट आहे ट्रू. रिझन, नो ट्रान्झॅक्शन टेक प्लेस इन टू द बिझनेस. Therefore, it is not recorded in the books. Therefore, it is not recorded in the books. Therefore, it is not recorded in the books. Next, gain ratio is calculated at the time of admission of partner. बरं, ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये आपण गेन रेशो आतापर्यंत कॅल्क्युलेट केला का? नाही. गेन रेशो कॅल्क्युलेट होते डेथमध्ये आणि रिटायरमेंटमध्ये. राईट, फॉल्स लिहा. स्टेटमेंट फॉल्स. रिझन लिहा. गेन रेशो इज कॅल्क्युलेटेड ॲट द टाइम ऑफ. गेन रेशो इज कॅल्क्युलेटेड ॲट द टाइम ऑफ रिटायरमेंट और डेथ ऑफ पार्टनर.
retirement or death of partner. Next, revaluation profit is distributed among all पार्टनर्स इंक्लुडिंग न्यू पार्टनर. बरोबर आहे का चुकीचं आहे? रिव्हॅल्युएशनचं प्रॉफिट आपण फक्त कोणाला डिस्ट्रीब्यूट करता? कसं का ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करता? कारण ते जे प्रॉफिट असते न्यू पार्टनर बिझनेसमध्ये ॲड होण्याच्या अगोदरचं प्रॉफिट असते. जे प्रॉफिट कमवण्यासाठी कोण मेहनत केलेलं असते? हार्डवर्क कोणाचं असतं? ओल्ड पार्टनर्स. न्यू पार्टनरला मिळू शकते का? रिझन लिहा तिथं. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट इज अराइज. Revaluation profit is arise due to hard work and efforts of old partners. Revaluation profit arise due to hard work and efforts of old partners. Therefore, it is distributed between only old partners. Only old partners. लिहिलात? चला. बरं, रिकॉन्स्टिट्यूशन या शब्दाचा अर्थ काय? रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? टू चेंज, बदल, राईट. जेव्हा दोन पार्टनर अगोदर बिझनेस करत होते तेव्हा तिसरं पार्टनर त्यांना जॉईन झाला. मग अगोदरची भागी पार्टनरशिप दोघांमध्ये होती ती आता किती जणांमध्ये झाली? मग अगोदरची पार्टनरशिप न्यू पार्टनर आल्यानंतर काय आहे? संपुष्टात येते, बदल होऊन जाते, राईट. त्याच्यामध्ये आता स्टेटमेंट काय सांगितलेलं आहे चेक करा, इम्पॉर्टंट आहे. चेंज इन रिलेशनशिप बिटवीन पार्टनर्स इज कॉल्ड रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. जर दोन भागीदारांच्या संबंधामध्ये जर बदल होत असेल तर त्याला रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणतात का? भागीदारात बदल झाला असं म्हणतात का? म्हणतात. बरोबर आहे स्टेटमेंट. रिझन लिहा. when any person joins business, when any person join business, when any person join business as a business partner, then there is a change in relationship, then there is a change in relationship takes place. Therefore, reconstitution of partnership means, therefore reconstitution of partnership means to change in relationship between partners. ह्याला थोडे स्टार मार्क करा. हां, sixth, new partner always bring his share of goodwill in cash. New partner always bring his share of goodwill in cash. ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू, फॉल्स, पार्टली फॉल्स, पार्टली ट्रू. पार्टली म्हणजे थोडंसं बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं, थोडंसं बरोबर आहे का पूर्णच चुकीचं आहे? थोडंसं बरोबर आहे. ठीक आहे, तरी पण काय लिहावं लागेल? थोडंसं बरोबर आहे. जी गोष्ट थोडीशी बरोबर आहे म्हणजे थोडी चूक पण आहे, राईट. तिथे लिहून टाका फॉल्स म्हणजे पूर्णच चूक आहे. फॉल्स.
न्यू पार्टनर ब्रिंग, रिझन लिहा त्याचा. न्यू पार्टनर always bring his share of goodwill, not only in cash, but also in kind. Seventh, when the goodwill is written off शब्दाखाली अंडरलाईन करा. B2 काय होते, रिटर्न ऑफ होते का विड्रॉन होते, रिटर्न ऑफ. आणि A3 काय होते, विड्रॉन. जिथे B2 बद्दल बोलायले काय सांगायले, वेन गुडविल इज रिटर्न ऑफ गुडविल अकाउंट इज डेबिटेड. B2 ची एंट्री वाचा. B2 ची एंट्री काय होते, ऑल पार्टनर्स अकाउंट डेबिटेड व्हायले, राईट. फॉल्स लिहून टाका. रिझन लिहा. when goodwill is written off all partners capital account is debited. When goodwill is written off all partners capital account is debited. All partners capital account is debited. Next, new ratio minus old ratio is equal to sacrifice ratio. बरोबर आहे का चुकीचा, फॉल्स. फॉल्स आहे ना. ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो सॅक्रिफाईस रेशो, राईट. इथं काय सांगितलेलं आहे, न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. स्टेटमेंट फॉल्स लिहा. रिझन लिहा तिथं. न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो इज इक्वल टू गेन रेशो. हां क्लास सुरू आहे, बोल. वर असेल. नऊ वाचून सांगा बरं, ट्रू आहे का फॉल्स आहे. युजली वेन अ न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द फर्म देर विल बी इन्क्रीज इन द कॅपिटल ऑफ द फर्म. ट्रू आहे, बरोबर आहे. रिझन कोणी सांगू शकते का, तर कॅपिटल आणते, राईट. रिझन असेल तिचा का, त्यानं कॅपिटल आणते काय. तर थोडीफार इंग्लिश जोडा ना आपल्यासारखी. त्याला काय आत्ताच होतं ना, इथं कुठे गेलं ते. ट्रू फॉल्स मधलं फर्स्ट बघा. सुरुवात कशापासून करायची, बिकॉज वरती लिहून टाकायची. बिकॉज न्यू पार्टनर ब्रिंग कॅपिटल इन कॅश ऑर काइंड देअरफॉर देर इज अन इन्क्रीज इन कॅपिटल. स्टेटमेंट इज ट्रू बिकॉज न्यू पार्टनर bring capital in cash or kind and there will be increase in capital tenth. कॅश बँक अकाउंट इज क्रेडिटेड व्हेन गुडविल इज विड्रॉन बाय द ओल्ड पार्टनर्स. 10th चेक करा काय सांगितलेलं आहे. कॅश बँक अकाउंट इज क्रेडिटेड व्हेन गुडविल इज विड्रॉन. विड्रॉन म्हणजे A3 बद्दल बोलायला का, बोलायला बरोबर. तर A3 ची जेव्हा एंट्री होते तेव्हा कॅश पब्लिक बँक अकाउंट CR ला जाते. ट्रू आहे की फॉल्स आहे, ट्रू आहे. रिझन कोण सांगू शकते, कारण जे न्यू पार्टनर गुडविल आणलेला आहे त्याच्यावर इनडायरेक्टली कोणाचा अधिकार आहे, ओल्ड पार्टनर्स. मग त्यांनी काय स्वतःचं अधिकाराचं पालन वगैरे करायला, राईट. रिझन लिहून टाका.
काय म्हणलं? इंग्लिशमध्ये सांगतो की रे. ओल्ड पार्टनर्स हॅज टू राईट old partners has to write to withdraw goodwill amount. Old partners has to write. Old partner has right to withdraw goodwill amount. Therefore, cash account is credited. Cash account is credited when goodwill is withdrawn. थोडंफार जरी मिळती जुळती इंग्लिश वगैरे आली तरी बिंदासरा मार्क मिळून जातात. अर्धा मार्काला काय ट्रू आहे की ते फॉल्स आहे, राईट. आणि खाली अर्धा मार्काचे आत्तापर्यंत जेवढं पहिलीपासून इंग्लिश शिकला त्या धड्याच्या मेंदूत शब्द लिहून टाकायचे तिथे, राईट. अकाउंटमध्ये पॅसेज बी नाही नसतं. चला नेक्स्ट. फाइंड द ऑड वन. जनरल रिझर्व्ह, क्रेडिटर्स, मशिनरी आणि कॅपिटल. मशिनरी कसं का, बाकी ते तीन काय आहेत? लायबिलिटीज आहेत. लिहून टाका मशिनरी खाली छोटंसं टिंब मारून टाका तिथे. डिक्रीज इन फर्निचर, पेटंट्स, रिटर्न ऑफ, इन्क्रीज इन बिल्स पेबल, RDD रिटर्न ऑफ. नीट चेक करा. डिक्रीज इन फर्निचर म्हणजे फर्निचर कमी झालं, ॲसेट कमी झालेलं आहे. पेटंट्स रिटर्न ऑफ म्हणजे ॲसेट कमी झालं आहे, राईट. RDD रिटर्न ऑफ म्हणजे डेटर्स कमी झालं. पण इन्क्रीज इन बिल्स पेबल म्हणजे लायबिलिटीजमध्ये वाढ झाली. कोणतं लिहिता मग? लिहून टाका इन्क्रीज इन बिल्स पेबल. चिंतावर काय येईल आन्सर? कोणतं किती नुकसान आहे? अरे अच्छा, डेटर्स रिटर्न ऑफ मला नाही, RDD रिटर्न ऑफ मला, राईट राईट. RDD ला हे करून टाका. RDD रिटर्न ऑफ म्हणजे काय? मागच्या वर्षी 5,000ची कितीवर आली? 3वर आली ना, 2,000 आपला फायदा झाला. त्याला असं त्याचं तोंड हिरवं करून टाका असेल तर हायलायटर. काय 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 नेक्स्ट. थर्ड, सुपर प्रॉफिट मेथड, व्हॅल्युएशन मेथड, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. कसं काय रे बाई? म्हणजे ते बाकीचे तीन सर वाचायला सोपे आहेत, ते एकटा अवघड आहे. बरोबर आहे नाही? ते पहिले जे तीन आहेत ते गुडविल कॅल्क्युलेशनची मेथड आहेत, राईट. जे शेवटचे आहे ते कॅपिटल अकाउंटची मेथड आहे, राईट. ते त्याला करून टाका. ई मधलं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. जे फर्स्ट आहे त्याला स्टार मार्क करा. कसं का म्हणजे ते इम्पॉर्टंट नाही, ते झालं नाही म्हणून त्याला स्टार मार्क करा म्हणून सांगा. कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करू नका, मीच सांगतो फळ्यावर, राईट. फळा करूच ना आपण. एक व्हिडिओ करून काय करतो, व्हिडिओ करून ते पण टाकावं लागते. नसता मग असं होईल, जे लोक ह्या एका क्वेश्चनसाठी व्हिडिओ बघायला चालू केलेत, भेट नाही गेलं तर मग अवघडून जाते, राईट. कमेंटमध्ये हे करतात. ठीक आहे, काय करावं लागेल, दुसरा व्हिडिओ अपलोड करून मग त्याची लिंक त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकावं लागेल. हां, सेकंड चेक करा. हे येते, हे कॅल्क्युलेट करा. अनिका, राधिका 5:1 त्यांचं ओल्ड रेशो आहे, राईट. दे डिसाइडेड टू ॲडमिट सानिका 1/5 शेअर. कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस रेशो. काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला? सॅक्रिफाईस रेशो. अगोदर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढा आणि मग सॅक्रिफाईस रेशो निघते. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करा, किती आहे? पाच 2/3. बरं, न्यू प्रॉफिट शेअर रेशो किती आले? 5/2/3 आले. किती आहे? किती 10/2/3. 10/2/3 काय हरकत नाही, येऊ द्या की.
माय तू काय काय केलीस बघ. बरं, सॅक्रिफाईस रेशो काढण्यासाठी आपल्याला 2 रेशोची गरज असते. पहिला कोणतं? ओल्ड. दुसरा न्यू. न्यू रेशो दिला तर न्यू रेशो कॅल्क्युलेट केला. आता दोन्ही रेशो आहेत, सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करता येते का चेक करा. सॅक्रिफाईस रेशो सूत्र ओल्ड मायनस न्यू. सॅक्रिफाईस बी तीच ओळखलं की 5:2 यायला आन्सर. पुस्तकीच्या पाठीमागे चेक करा, 5:1 दिलेला आहे का काय. तिकडे इंडिया मॅच हारून चालले, 8 विकेट 9 विकेट. अरे किती विकेट गेलेत? ऑल आउट झालं का बघ. हां आलं का 5:1? मागे पण आन्सर तेच दिलेलं आहे ना. ओके चला पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट, प्रमोद अँड विनोद आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट लॉस इन द रेशो ऑफ 3:2. आफ्टर द ॲडमिशन द न्यू रेशो ऑफ प्रमोद विनोद रमेश. चला आणखी एक वेळेस कॅल्क्युलेट करा सॅक्रिफाईस रेशो. 3:2 ओल्ड आहे आणि 4:2 न्यू आहे. 7:3 7:3. चला ठीक आहे, समोर जाऊयात. नेक्स्ट, आन्सर द फॉलोइंग. आन्सर इन 1 सेंटेन्स. व्यवस्थित लिहून घ्या. चला फर्स्ट आहे, व्हॉट इज रिव्हॅल्युएशन अकाउंट्स. व्हॉट इज रिव्हॅल्युएशन अकाउंट्स. रिव्हॅल्युएशन अकाउंट्स म्हणजे काय? त्याला कशाची पोस्टिंग करता आपण? ॲसेट कमी जास्त झालेली, राईट. लिहून टाका. द अकाउंट विच शोज, द अकाउंट विच शोज चेंज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. द अकाउंट विच शोज change in the value of assets and liabilities is called revaluation accounts. Is called revaluation accounts. Second, what is mean by reconstitution of partnership. एकदम सोपी व्याख्या लिहून देतो याची, लिहून घ्या. रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप मीन्स तुम्ही काय करा आन्सर लिहिताना, क्वेश्चनमध्ये शेवटचे 2 शब्द उचलला, त्यासमोर काय लावून टाकला, मीन्स, आणि मग तुमच्या आन्सरचे 2-3 शब्द. रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप मीन्स टू चेंज इन relationship between partners. To change in relationship between partners. Third, why is new partner admitted. न्यू पार्टनरला कशासाठी ॲड करतात? 2च गोष्टीसाठी, एक्स्ट्रा कॅपिटल आणि ॲडिशनल स्किल. गुडविल हे नंतरची भेट असते, राईट. हां ठीक आहे, लिहा त्याच्यामध्ये. न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन टू द फर्म to get extra skill and additional capital.
to get extra skill and additional capital. Next, बरं तुम्हाला काल एक सांगितलं होतं, सॅक्रिफाईस हे शब्द लहानापासून कधी ऐकला का विचारलं होतं. सॅक्रिफाईस हे शब्द काय, त्याचा अर्थ काय? त्याग करणे. न्यू पार्टनर जेव्हा बिझनेसमध्ये येते, ओल्ड पार्टनर्सला कशाचं त्याग करावं लागते? जे प्रॉफिट अगोदर दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट होतं ते आता किती जणांमध्ये डिस्ट्रीब्यूट होतं? काहीतरी त्या दोघांना ह्याला द्यावं लागेल ना. तर कोण किती देणार हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्याला कोणत्या रेशोने कॅल्क्युलेट करावं लागते? सॅक्रिफाईस रेशो. आता लिहा त्याच्यामध्ये त्याचा क्वेश्चनचा आन्सर. व्हॉट इज सॅक्रिफाईस रेशो? अ रेशो विच सरेंडर्ड or a ratio which surrendered or given up by the old partners. A ratio which surrendered or given up by the old partners in favor of new partner. In favor of न्यू पार्टनर. सूत्र लिहिलं तर शेवटचा पर्याय. हे जर लक्षात राहत नसेल तर सरळ काय लिहायचं? सूत्र. हां, चला नेक्स्ट. नाही कसं आहे ते मी सांगत होतो, हे जाते व्हिडिओ यूट्यूबला आणि मग हे बघतात, सर हमारे सर ने तो ये लिखने को कहा, ये लिखने को कहा, तुम काय ऐसा बोल रहे, घ्या मरा. हां, त्यासाठी सांगणार. चला नेक्स्ट लिहा. 5वाला थोडं स्टार करा. 5वं, 6वं आणि 9वं हे अतिशय इझी आहेत, फक्त थोडं तुम्हाला दिमाग लावायचं. राईट, चेक करा. 5वं काय सांगितलेलं आहे? व्हॉट डू यू मीन बाय रायझिंग द गुडविल ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर? व्हॉट डू यू मीन म्हणजे तुमच्या मते तुम्हाला काय वाटते की रायझिंग द गुडविल ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर म्हणजे काय? ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये गुडविल जेव्हा तुम्ही रेज करता तेव्हा गुडविल अकाउंट तुम्ही काय करता? डेबिटेट करता. राईट, जेव्हा तुम्हाला गुडविल रेज करायचं असेल, रेज म्हणजे काय? वाढवणे. राईट, गुडविल वाढवायचं असेल किंवा एखाद्या ॲसेट्स वाढवायचं असेल तर त्या पर्टिक्युलर ॲसेट्सला अकाउंटमध्ये तुम्हाला काय करावं लागेल? डेबिटेट, रक्कम डेबिटेट वगैरे करावं लागते. त्यावेळेसच त्या ॲसेटची किंमत काय होते? राईज होते. राईट, त्याचा आन्सर लिहा. हां, आता लिहित असताना बघा मी काय लिहून द्यालो तुम्हाला, त्याच्यानंतर फक्त 2 शब्द ॲड करायचे त्याच्यामध्ये तुम्हाला. रायझिंग द गुडविल ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन. रायझिंग द गुडविल ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर raising the goodwill at the time of admission of new partner means debiting goodwill account to increase its value. डेबिटिंग गुडविल अकाउंट टू इन्क्रीज इट्स व्हॅल्यू. फक्त एवढंच पाठ करायचं. मीन्स डेबिटिंग गुडविल अकाउंट टू इन्क्रीज इट्स व्हॅल्यू. दॅट्स इट. नेक्स्ट चेक करा. 7वं. हां सॉरी सर 6वं. व्हॉट इज सुपर प्रॉफिट मेथड ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल? त्याच्यामध्ये लिहा. इन दिस मेथड goodwill is valued at certain number of years. In this method goodwill is valued at certain number of years by calculating it.
व्हॉट इज सुपर प्रॉफिट मेथड ऑफ कॅल्क्युलेशन. आता तुम्हाला एक पेज फोल्ड करायला सांगलं होतं ना, कितवा आहे ते बघा, 130. त्याच्यामध्ये चेक करा, मागच्या काही वर्षाच्या आधारावर तुम्ही सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करायला, म्हणजे गुडविल कॅल्क्युलेट करायला का सुपर प्रॉफिट मेथडनुसार. दॅट्स इट. तेच नेक्स्ट लिहा. आठवा चालू आहे ना, सातवा सॉरी. हां, वेन इज द रेशो ऑफ सॅक्रिफाईस कॅल्क्युलेटेड फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ गुडविल. गुडविल आपण कोणत्या सिच्युएशनमध्ये सॅक्रिफाईस रेशोनुसार कॅल्क्युलेट करतो. दोन गोष्टी पाहिजे, न्यू प्रॉफिट शेअर रेशो ऑलरेडी मेन्शन केलेलं पाहिजे आणि न्यू पार्टनर काय आणावं लागतं, गुडविल कशामध्ये आणावं लागतं काय. जर समजा तुम्हाला न्यू प्रॉफिट शेअर रेशो ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे आणि जर गुडविल न्यू पार्टनर आणत नसेल तर मग तुम्ही सॅक्रिफाईस रेशोनं कॅल्क्युलेट करता का, कोणत्या रेशोनं, ओल्डच, राईट. ओके, आन्सर लिहा त्याचा. वेन goodwill is brought by new partner in cash, when goodwill is brought by new partner in cash and sometimes new profit sharing ratio and sometimes new profit sharing ratio already mentioned in problem at that time goodwill is distributed by calculating sacrifice ratio. By calculating sacrifice ratio. बरं, एक दोन तीन शब्द आहेत एकसारखेच आहेत. ग्रेस डेजला आणखी एक शब्द तुम्हाला काय सांगितलं होतं, ग्रेस डेजला आणखी एक शब्द, डेज ऑफ ग्रेस. काय विचार करणार आहे की. आणि सॅक्रिफाईस रेशोला पुस्तकामध्ये काय सांगलेलं, रेशो ऑफ सॅक्रिफाईस. तसं आणखी एक रेशो आहे, गेन रेशो. गेन रेशोला दुसरं नाव दिलेलं आहे बेनिफिट रेशो. हां, नसा पेपरमध्ये परेशान होऊन जातात, कारण रिटायरमेंट आपल्याला आत्ताच बघायचं नाही, मार्चच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये बघायचं आहे. सध्या आपण उद्यापासून कोणतं चालू करणार आहोत, इश्यू ऑफ शेअर्स. ते झाल्यानंतर डेथ ऑफ पार्टनर, त्याच्यामध्ये गेन रेशो वगैरे आहे, राईट. हां, नेक्स्ट चेक करा. व्हॉट इज ट्रीटमेंट ऑफ अक्युम्युलेटेड प्रॉफिट. आत्ताच झालं होतं ना अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट आणि अक्युम्युलेटेड प्रॉफिट, राईट. व्हॉट इज द ट्रीटमेंट ऑफ अक्युम्युलेटेड प्रॉफिट ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर. म्हणजे ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये प्रॉब्लेम करत असताना लॅबिलिटीज साईडला जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आलं तर त्याची पोस्टिंग कुठं करता. हां, अक्युम्युलेटेड प्रॉफिट कुठं असते, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट लायबिलिटीज साईडला असते, त्याची पोस्टिंग कुठं करता, ट्रीटमेंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या CR लिहून टाका, तेच लिहायचं तिथं. इट इज क्रेडिटेड टू partners current account or capital account. It is credited to partners current account or capital account. नवं आहे ना. हां, नवं चेक करा, काय सांगितलेलं आहे. State the ratio in which old partner's capital account will be credited for goodwill when the new partner does not bring his share of goodwill in cash. म्हणजे जेव्हा न्यू पार्टनर गुडविल आणत नसेल, राईट, तेव्हा ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या CRला जे गुडविलचं डिस्ट्रीब्युशन करतात. आता न्यू पार्टनर आणला नाही म्हणजे गुडविल आपण बिझनेसमधून काय केलं, रेस. आणि मग ओल्ड पार्टनर्सला कोणत्या रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट करतात, ओल्ड रेशोनुसार. तेवढंच तुम्हाला लिहायचं. लिहिताना कसं लिहायचं चेक करा. सर्वात पहिले असं लिहा, न्यू पार्टनर डज नॉट
new partner does not bring his share of goodwill in cash, जे सुरुवात केलं ना आता सुरुवातीला न्यू पार्टनरच्या समोर शब्द लिहा when new partner does not bring his share of goodwill in cash, then old partner's capital account will be credited for goodwill by old ratio. पुस्तक मांडीवर घ्या, स्केलला अंडरलाईन करायला सांगतो, तिथं अंडरलाईन करायचं, राईट. हां, त्या 90 ह्याच्यामध्ये चेक करा. 90 जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सेकंड लाईनला तुम्हाला दिसेल का, न्यू पार्टनर डज नॉट ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश, त्याच्या खाली ॲज इट इज अंडरलाईन करा आणि अंडरलाईन संपल्यानंतर एक लिहा. राईट, हे सुरुवातीला लिहायचं. त्याच्यानंतर त्याच्या वरच्या ओळीमध्ये जा, ओल्ड पार्टनर्सपासून गुडविलपर्यंत अंडरलाईन करा. ओल्ड पार्टनर्सपासून गुडविलपर्यंत वरच्या ओळीला त्याच्या. हां, तिथे 2 नंबर. सुरुवातीला हे लाईन ते लाईन आणि मग शेवटी काय लिहायचं, बाय ओल्ड रेशो, राईट. त्याच्यानंतर 10. What does the excess of debit over credit in profit and loss adjustment account indicates? Profit loss adjustment account म्हणजे कोणतं अकाउंट? रिव्हॅल्युएशन अकाउंट, राईट. जर एक्सेस ऑफ डेबिट साईड जर जास्त असेल तर काय येते, लॉस. कशावर लॉस येते, लॉस ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट, राईट. तिथे लिहून टाका. When there is excess of debit over credits, when there is excess of debit over credit in P&L adjustment account, P&L adjustment account or revaluation account, it shows काय काय रेकॉर्ड होलं त्याच्यामध्ये, खेळ आले, ते कोणतं आणखी आयोगाला आलं त्यानं, टरबूज आले, सगळेच आले. इट इंडिकेट्स लॉस ऑन रिव्हॅल्युएशन, फुल स्टॉप, दॅट्स इट. इट इंडिकेट्स लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. चला, कम्प्लीट टेबलमध्ये 2 आपल्याला झालेले आहेत, एक होणं बाकी आहे. तरी पण मी आन्सर सांगून टाकतो, तिथे लिहून टाकायचं, राईट. फर्स्ट चेक करा, डॉट डॉट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. लिहून टाका तिथे ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट. अरे पेज नंबर 130 वर सेकंडचा आन्सर भेटते का चेक करा. पेज नंबर 130. भेटला का, कॅपिटल एम्प्लॉईड लिहून टाका. थर्ड,
चला वहीवर कॅल्क्युलेट करायला स्टार्ट करा. स्टॉक शोन इन द बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला स्टॉकची किंमत आहे 1,60,000 आणि किती % अंडर व्हॅल्यूड म्हणलेला आहे 20%. राईट. सूत्र कसं आहे 1,60,000 गुणिले 100 भागिले अंडर व्हॅल्यूड म्हणलं तर 100मधून दिलेली टक्केवारी मायनस करायची, ओव्हर व्हॅल्यूड म्हणलं तर प्लस. अंडर व्हॅल्यूड म्हणलेलं आहे म्हणजे 1,60,000 गुणिले 100 भागिले 80 करा. किती लाख आले 2 लाख. राईट. आता तिथं 2 रिकाम्या जागा आहेत. एकूण किती आले तुम्ही कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर किती आला 2 लाख. बॅलन्स शीटमध्ये स्टॉकची किंमत किती आहे 1,60,000 जे की ॲक्च्युअल किती असायला पाहिजे 2 लाख. तिथे 1,60,000 दिसायला तुम्हाला. त्याच्यानंतर आणखी एक बॉक्स आहे त्या 1,60 आणि बॉक्सच्या मध्ये प्लसचे चिन्ह द्या. हां प्लसचे चिन्ह दिल्यानंतर आता रिकाम्या जागामध्ये देऊ नका तर दोन्ही बॉक्सच्या मध्ये द्या प्लसचे चिन्ह. रिकाम्या जागामध्ये लिहा 40,000. पहिल्या रिकाम्या जागामध्ये लिहा 40,000. प्लस मायनससाठी एवढे मोठे नाही आपण राजे लोक की आपल्याला बॉक्स करून द्या.